यांनी छापून घेतलेल्या होत्या. तर अशा ह्याच्यात मी वाढलो आणि हा जो कृतिशील उदारमतवाद म्हणजे काय, अगदी थोडक्यात तर विनयने लिहिलेलं आहे. विचार मी करायचा आहे, मात्र तो व्यापक सामाजिक संदर्भ न विसरता करायचा आहे. त्याला सतत कृतीचा आयामही असला पाहिजे. कोणत्याही एका व्यक्तीशी, तत्वज्ञानाशी, आयडिओलॉजीशी, संस्था, चळवळ, माध्यम क्षेत्राशी मला 7 जन्म अडकवणारं हिंदू मॅरेज लावून घ्यायचं नाही. मला समाजाचा अनुनय करायचा नाही. हेतू विधायक ठेवून स्पष्ट भाषेत निर्भयपणाने विचार करून विश्लेषण करणाऱ्याची भूमिका मी स्वीकारली आहे. त्यामुळे माझ्या वैचारिक प्रवासाचा आर्थिक बोजाही माझ्यावरच पडेल. कुटुंब, सामाजिक सांस्कृतिक संस्था, चळवळी, राजकीय पक्ष, उपजीविका चालावी म्हणून काम करायच्या संस्था, संरचना, उद्योग या सर्व व्यवस्था आवश्यक असल्या तरी त्या स्वतंत्र विचार आणि स्वतंत्र प्रतिभा यांचा संकोचच करतात. म्हणून तिथेही सतत प्रस्थापित व्यक्ती, श्रद्धा, उपक्रम यांच्या टीकाकाराची भूमिकाच माझ्या वाट्याला येणार आणि त्यामुळे मी कुठेही दीर्घकाळ टिकू शकणार नाही. नुकसान होईल, आर्थिक नुकसान तर खूपच होईल, ते स्वीकारावं लागेल असा विचार घेऊन 25शीतच तयार झाला होता. म्हणजे वयाच्या 25व्या वर्षी विनयने हे ठरवलेलं होतं. संघर्षाकडे पाठ न फिरवणारा कृतिशील उदारमतवाद तो हाच. या भूमिकेतनं विनयने हे केलेलं आहे आणि मला असं वाटतं की ही विजन जी आहे, ही विजन त्यांनी मांडण्याचा प्रयत्न केला. आज वेळ खूप कमी आहे, मी काही फार हे करत नाही, पण त्यातलाच अजून एक भाग मी सांगतो की पुढं काय करायला पाहिजे हे त्यांनी सांगितलंय. विनयच्या वैचारिक लेखनावर जर चर्चासत्र घ्यायची म्हटले तर साधारणपणे 25 तास चालतील, एवढी विचार मांडलेले आहेत आणि फक्त ते वेगवेगळ्या ठिकाणी आहेत आणि ते खरोखरच मी सर्व आत्मसात करण्याचा प्रयत्न करत असतो. शेवटी काय व्हायला पाहिजे भारताच्या प्रगतीसाठी, कारण शेवटी रूपपारखू देशाचे हे थीम घेऊन ज्यांनी आयुष्यभर काम केलंय त्यांनी काही विजन्स मांडलेले आहेत. त्यामुळे ती विजन काय असेल तर ही विजन मांडताना आर्थिक बदल हाच परिवर्तनाचा मुख्य पुरावा असतो, कारण त्यातूनच जीवनाच्या प्रत्यक्ष दर्जामध्ये रिअल क्वालिटी ऑफ लाईफ सुधारणा झाल्याचा अनुभव येतो, हे लक्षात ठेवावे लागेल. भिक्षा व दक्षिणा वाटणे, अनुदाने, मदतीची पॅकेजेस पुरवणे मानवता विरोधी आहे. तत्कालिक मलमपट्ट्यांनी समस्या तीव्र होतात, सुटत नाहीत. हा अनुभव मूल्य म्हणून स्वीकारावा लागेल. निदान 50 वर्षाचा कालखंड डोळ्यासमोर ठेवून त्यावेळी लोकसंख्या काय असेल, तिच्या गरजा काय असतील, त्या पूर्ण करण्यासाठी कोणती नैसर्गिक संसाधने लागतील, कोणते कौशल्य लागतील, किती मानवीय यांत्रिक श्रम लागतील, कोणते तंत्रज्ञान मागवावे किंवा विकसित करावे लागेल आणि हे सर्व करण्यासाठी किती आर्थिक गुंतवणूक करावी लागेल, त्यातली किती आकृष्ट करावी लागेल, किती उभी करावी लागेल आणि या सर्व खटाटोपामध्ये तेव्हाही बहुसंख्य असणाऱ्या मध्यम वर्गाच्या सामान्य माणसाच्या क्षमता कशा वापरता येतील याचे अंदाज अभ्यास करून मांडण्याची गरज आहे. आणि म्हणून कसं व्हायला पाहिजे तर संपत्ती निर्माण करण्याआधीच तिचं वाटप करणाऱ्या यंत्रणांचं जीवघेणं जाळं निर्माण करण्याची घोडचूक आपल्या राज्यघटनेच्या शिल्पकारांकडून झाली, ती त्वरित सुधारणे आवश्यक आहे. राज्यघटनेच्या शिल्पकाराचा हेतू शुद्ध आणि उदात्त असला तरी त्यांचा मार्ग अर्थशास्त्राचे नियम पूर्णपणे धुडकावणारा होता. शेती, व्यापार, नफा, भांडवल, गुंतवणूक, उत्पादक श्रम, उपभोग्य वस्तूंचे उत्पादन, पणन, त्यासाठी आवश्यक त्या यंत्रणा आणि सुविधांची पायाभरणी व या सर्व आर्थिक प्रक्रियांमधून रोजगार निर्मिती हे प्राथमिक अर्थशास्त्रीय सत्य आहे. आणि म्हणून यहवाद, बुद्धिवाद, विज्ञाननिष्ठा, निधार्मिकता, लोकशाही, पारिमार्थिकाचे नियम या सर्व आघाड्यांवर विचार करू शकणाऱ्या भारतीयांची प्रत्यक्ष कृती निराशाजनक असल्याने जनसमूहापुढे ही मूल्य ठेवण्याचे शास्त्रतेच त्यांच्यात उरलेले नाही. हे सर्व बदलणे शक्य आहे, निकडीच आहे. त्यासाठी पॉलिटिकल इकॉनॉमीच्या धकाधकीत उतरावे लागेल, अभ्यास करून अजेंडा मांडावा लागेल. एका प्रत्येक प्रयत्नाने
प्रतिकात्मक सहभागातून हे घडणार नाही. उदाहरण गमतीचं दिलंय, पहिल्या प्रयत्नात मॅट्रिक होणे किंवा पहिल्या स्थळाशी लग्न जमणे किंवा माझी छान छान गोडगोड इवलीशी पणती मी सांभाळेन इत्यादी. त्यासाठी 2-4 पिढ्या काम करावे लागेल. उशीर झालेलाच आहे, पण वेळ हातची गेलेली नाही. सकारात्मक कृतीशील भूमिका असेल तर अक्षम्य उशीर कधीच होत नसतो. हे सगळं वेळोवेळी मांडत आलेलं आहे आणि म्हणून हे सगळं नव्या पिढीला घेऊन काम केलं पाहिजे. आणि हे शिवधनुष्य पेलवण्यासाठी हार्डीकर हे हवेतच. पण आमचा जो थिंक टँक आहे, मित्र मिशन थिंक टँक, याच्यातर्फे आम्ही हे शिवधनुष्य उतरण्यासाठी हार्डीकरांचं सहाय्य मागतो. एवढं बोलून मी करतो.